काय 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 नाव आहे? पराग पुणे. पुढे या. पुणे. पुढे या. काय तकलीफ होती? मला ब्रेस्ट झाला 8 महिन्यापूर्वी. 8 महिन्यापूर्वी. हो. हां. आणि ज्यावेळेस तुमचं काय तकलीफ होत तुम्हाला? मला हे चालता येत होतं आणि नाकात म्हणजे डॉक्टरनी हो. डॉक्टरचे पहिले चालले पण अन्नातून हो. तोंडातून काय अन्न जात नव्हतं. नव्हतं. तोंडातून अन्न जात नव्हतं. म्हणजे मग त्यानंतर तुम्ही कुठं आले? मठात. पुरा कोणत्या मठात आले आपल्या? पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड त्या मठात आले. तिथं आले. तिथून तुम्ही स्वामींची सेवा केली. त्यानंतर तुम्ही काही दिवस 27 आंघोळ केली ना? 27 आंघोळ केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? फरक वाटलं. चांगला फरक वाटत. चांगला फरक वाटत. आणि त्याच्या दिवसानंतर म्हणजे ते डॉक्टरने सांगितलं होतं की अन्न तोंडातून जाणार नाही, नवी अशीच राहील. तर हे 27 आंघोळ केल्यानंतर स्वामींची सेवा केल्यानंतर तुम्ही घरी तोंडातून अन्न घ्यायला लागले. तोंडातून अन्न घ्यायला लागले. म्हणजे ती 10 दिवसात नवीन येऊन गेली. हे सगळं कोणी केलं तुमचं म्हणणं आहे? कोणी केलं? म्हणजे स्वामींवर तुम्ही तोंडातून अन्न घ्यायला लागले. नाही तर तुम्हाला वाटायचं कायम आपल्या नाकाची नवी कायम राहते काही. जवळपास 8 महिने झाले माझी नळी नाकात होती. म्हणजे अन्न हे तुम्ही नाकातून नळीतून घेत होते. किती दिवस? 8 महिने. 8 महिने. आणि ते 8 महिन्याचं काम स्वामीने किती दिवसात केलं? 10 दिवसात केलं. 10 दिवस. म्हणजे बघा स्वामी किती मोठी ताकद आहे. आणि डॉक्टरना विचारलं सुद्धा होतं. डॉक्टर म्हटले 6 महिने लागतील, वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल. सगळ्यात महत्वाचं डॉक्टर सांगूच शकत नव्हते कधी निघणार. आणि ते काम स्वामीने किती दिवसात केलं? 10 दिवस. 10 दिवस केलं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं बा हे काम फक्त स्वामीनेच केलं. हे काम कोणी केलं? स्वामीने केलं. म्हणजे तोंडातून अन्न घ्यायचं काम कोणी करून दिलं तुम्हाला? स्वामी. म्हणजे अशक्य ही शक्य, अशक्य ही शक्य. म्हणजे हे काम स्वामीने केलं. ताई तुमचं म्हणणं बरोबर ना? हे काम स्वामीनेच केलं ना? मग ही सेवा सगळी तुम्हाला कोणी दिली? नाही, सेवा कोणी दिली? तळवले सर. कोणी दिली? तळवले सरांनी. कोणी दिली? तळवले सरांनी दिली. यामध्ये विशेष सहकार्य आपलं तिथं कोण कोण होतं? किशोर थोरात, दिगंबर थोरात. कोण कोण होतं? यांचं सुद्धा खूप तुम्हाला काय झालं? सहकार्य लागलं. म्हणजे त्या मठामध्ये तुम्हाला खूप मोठा अनुभव आला आणि प्रत्यक्ष स्वामी भेटले असं तुमचं म्हणणं आहे. आणि हे सगळं कोणी केलं? स्वामीने केलं. अशक्य शक्य. श्री स्वामी. जय जय स्वामी.